दिवसाने आली रे बाबा तुझ्याकडे तुझी 7 राणी. महिने. हं. किती वाजता पोहोचली बेटा? मी आपल्याकडे रात्री 2 वाजले होते तेव्हा. आपल्याकडे 2. मग हां. ललित तुला आणि घ्यायला आलेला तिथे? हो, हो. तर इथं दुपारचे 4:30 झाले होते. अच्छा, अच्छा. दिवसच मग होता म्हणजे. इथं दुपार होती. हां, 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 हां. मग घरी बापरे! येता म्हणजे ते सगळं विजा ते काय कस्टम वगैरे करून हां. तर मग 6:30-7 झालेच होते. 7:30 झाले होते ऑलमोस्ट. हो का? आता किती वाजलेत आणि? आता 10:20. रात्रीचे. रात्रीचे. आता आम्ही जेवण करतोय. मग जेवणाला काय बरं. केलं आता? आता आम्ही ते इन्स्टंट मिक्स असतं ना इडलीचं, हां, हां, हां. मग ते इडली बनवल्या त्याच्या आणि ल सांबर आणि चटणी त्यांच्या मित्राने आणली होती. हो का? आई बनवून. गं, काय आनंद होतोय तुम्ही दोघं एकत्र भेटले. काय आनंद होतोय मला. तर खरंच बघा कशी दोघांना तयारी. सलाम आहे, कौतुक आहे तुमचं. 7 महिने वेगळे लग्न झाल्या. खरंच तुम्ही खूप पुढे जाल. कंट्रोल. अय्या, एवढं छान स्वागत केलंय तुझं? अय्या! बघा. वॉव! किती छान. दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत गं तुम्ही. किती मस्त. बापरे! शूटिंग केली का सगळी? हो, केलीये व्हिडिओ थोडीशी नाही तयारीची केली आहे. तयारीची केली. हां, मला पाठवा नंतर हां. हो, हो. आणि इडली हं. ललितने बनवून ठेवली का? नाही आता म्हणजे ते पण इन्स्टा मिक्सच होतं इडली अच्छा, अच्छा. मिक्सचं. इडलीचं मिक्स असतं इथे मिळतं. हो का? त्याच्यासाठी जास्त काही लागत नाही. ललित, आता तुझा संसार आता सुरू. आता घराला घरपण आलं. घरची लक्ष्मी आली घरात. रूम बदलली का ललित? काय? रूम बदलली? हो. हो का? ही वेगळी दिसते ना? हो, ही वेगळी आहे. 2 महिन्यांपूर्वी बदलली. हो का? अच्छा, अच्छा. तुझी तब्येत वगैरे कशी आहे बेटा सोनू? मस्त आई एकदम. गं. आम्ही फार मिस करू आता हिला प्रांजलला. प्रांजलला सगळे 7 महिने सवय लावली. सगळ्यांना सवय लागली प्रांजल. हां. अरे आई तर एवढी हे होऊन गेली. आधी मधू होती. आता प्रांजलने पूर्ण हातात घेतलं होतं किचन. अरे हां, तर मम्मीवर आईला फार जाणवेल आई-पप्पांना. आणि इतकी गोड आहे पोरगी. हां ना, सगळं फारच सुंदर. किती बरं वाटलं बाबा. पण व्यवस्थित आली. पहिल्यांदा आली तरी पण एकदम व्यवस्थित तिकडे पोहोचली. ते मा रस्ता हरवली होती बघ. हरवली होती का? नाही. हां. मस्त, मस्त. मित्र पण आलेले होते का? हो, मित्रांनीच मदत केली होती सगळी करायला. काल नाही म्हणजे आम्ही प्रांजल आली तेव्हा ते स्वागताच्या वेळेला होते? हो, हो, होत्या. अरे वाह! हां. आणि आईला फोन केक कट केला केला बेटा? तेव्हा ते होते. हो, आई हो. केला. व्हिडिओ कॉल केला का आईला? व्हिडिओ कॉल केला. त्यांना पण दाखवलं. अरे वाह, 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 वाह! माईन त्यांचं काय त्यांना अजून केला नसेल कॉल ना? नाही, त्यांना पण केला. त्यांनाच केला आधी सुरुवातीला. अच्छा, मग अच्छा. माझ्या मम्मी-पप्पांना केला. मग तुम्हाला केला. अरे वाह, ऑल वाह! सक्सेस. नाही फायनली पोहोचली. मला सगळ्यात जास्त टेन्शन काय पहिल्यांदा जाते आणि स्टेशन हां. आहे ना हॉल्ट करून जायचं म्हणजे एका ठिकाणी उतरायचं परत मला खरंच टेन्शन आलेलं. सगळे माझ्यावर हसत मला होते. ना पण त्या दिवशी तुम्ही बोलले होते बघा आणि आम्ही जोक्स करत होतो. हां. पण मला लिटरली प्रत्येक ठिकाणी जिथं-जिथं अनाउन्समेंट होत होती ना, हं. तुमची आठवण येत होती, की मावशींना हे सांगायला पाहिजे, की मावशी अनाउन्समेंट होते इथं. हो ना? कोणती फ्लाइट कधी, किती वाजता. कोणते फ्लाइट कुठून निघेल, नंतर असं कुणी सगळं राहिलं डिटेल्स मागे तर त्यांचं नाव सगळं डिटेल्स सांगतात. असं. हो, हो. आणि कुणी जर राहिलं मागे तर त्याचं नाव पण घेतात त्या हो. गेटवरती. 3 वेळा घेतात. हो का? अच्छा. आणि बरं. पूर्ण पूर्ण एअरपोर्टवर, फुल एअरपोर्टवर ऐकायला येतं. हो का? हां, ते हं. एक बरं आहे म्हणजे. बापरे! हं. किती बरं वाटलं. आता स्वामींची अशीच कृपा राहू दे. मस्त तुमचा संसार फळू दे, फुलू दे मस्त. हो.
खूप छान वाटलं. खूप प्रांजल खूप एक्साइटेड आहे. तिला आता अभ्यास करायला 7 वर्षांनी खूप इच्छा आहे तिची. पूर्ण पण एक्साइटेड आहे ती. मग कसं वाटलं बेटा तिथलं वातावरण? एक्साइटेड नाही, तिला काम करायचंय. आणि प्रांजल, हवामान कसं आहे तिथलं? गरम आहे, नॉर्मल गरमी आहे. हो ना? आपल्याकडे कसं आज हिवाळ्यात ढगाळ होता. असतं. नाही गरम होणार. आता सध्या तरी मला असं वाटलं की नॉर्मलच आहे. 35-36 डिग्री. हा तसं. हो. अच्छा. हम्म. हा, हा. 35-36 टाईप आणि काय म्हणतात दमट, आपलं मुंबई सारखं. हो का? म्हणजे हे कोणत्या ठिकाणी आलं तुमचं ते? अटलांटा खाली. अटलांटा, तिथून UK. पण समुद्र, पुण्यावरून कसं मुंबईचा समुद्र जवळ आहे 150 किलोमीटर, हा तसं इथून पण 150 किलोमीटर जवळ जवळ का? असेल. 3 तासात पोहोचून जाऊ. अटलांटा. हा सेम मुंबईला पण 150 तासात पोहोचतो. पण इथे थोडं 5-7 हम्म. खूप बरं वाटलं बाबा, पोहोचली फायनली व्यवस्थित. हम्म. आता बॅगा वगैरे ताईंना सगळं. वगैरे कुठं म्हणजे असं लँड होत होती ना, तर अप्पू ताईंना मेसेजेस करत होती की मी इथं पोहोचले, मी तिथं पोहोचले. हा. ताई पण फार मिस करते. कालपासून 2-3 वेळा मला तिने फोन जेव्हा करते तेव्हा तुझीच आठवण. पण हा बोलतो, एवियान ती कशाला तिकडे गेली? मग जिजू सांगत होते, अरे जाणार ना, ललित मामाकडेच जाणार ना आता ती, कुठे राहील? म्हणजे ठाण्यालाच राहायला सांगा तिला. एव्हनला सांगायचं, एव्हन तुला पाहिजे प्रांजल मामी, तर ये इकडे हा, मग तो बोलला मला जायचंय तिकडे. मग जिजू बोलले ना, तुला आता इकडे कॉलेजला तर तिकडेच जायचंय ना, ललित मामाकडेच जायचंय तुला कॉलेजला. ललितने सेट करून ठेवलं आता फॉरेन मध्ये एक फॅमिली आपली आता. केलंय खरं, पण ते किती वर्ष किती काय माहिती नाही अजून. काय नाही, मुलं तुझ्याचकडे सगळे शिकायला आता. ललित, प्रांजल, लक्षात ठेवा, सगळे मुलं तुमच्याचकडे आता. प्रांजल, तुला सगळ्यांचं करायचंय, भाच्यांचं, पुतणे भाचे सगळ्यांचं तुला करावं लागणार आहे. इकडे एक मेड पण पाठवून देईल तुला, एव्हियन बरोबर एक मेड पाठवून देईल. परफेक्ट. चालेल, मस्त एन्जॉय करा, असेच प्रेमाने राहा. सांभाळून घ्या दोघांनी एकमेकाला. चालेल, चलो झोपा आता लवकर. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आमची गुड मॉर्निंग, तुमची गुड नाईट. बाय. चालेल. बाय.